जाणून येणार. म्हणून पहिल्या टप्प्यातल्यालाच बोलले आले. पहिल्या टप्प्यातलं झालं तर मला वाटतं 20 तालुके असते अंदाजे 15 ते 20 अंदाजे. त्यामुळे महाराष्ट्रातले म्हणल्यावर आम्हाला मंडप तिकडं राहणार द्यायचा आणि बैठक पण नाही, चर्चा आहे त्यांच्याशी. आता आपल्या अंतराळीचीच बैठक होती, परत आता छत्रपती भवनला घ्यायची, कारण इथं लाईट जाईल. लाईट गेली तर तुम्हाला इतका भयंकर आहे तर उकडतील माणसं. म्हणून म्हणलं मग आता आपण तिकडं बैठक करू, कारण माणसं जास्त जमायचं. लाईट आता रोज जाते, रोज जाते. त्यामुळं लोकांचे हाल होते. छत्रपती भवनला आज तिकडे ते अंदाजे तालुका तुम्हाला कमी जास्त जास्त शकते, कमी जास्त जास्त शकते. एक अंदाजे आकडा सांगितला पहिल्या टप्प्यातला ते राज्यातले मराठवाड्यात असेल कोण कोण येत आहेत, कुठल्या गावात त्यांनी सांगितले, सगळ्या गावाचे उठून दिले. आणि ते काय मालक नाही केला आम्ही विशेष म्हणजे, म्हणून समाज खुशी की कोणाला मालक नाही केलं. फक्त अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मराठा सेवा आपण गावात दिला पाहिजे. गोरगरिबाच्या अडचणी सुटल्याचं करायचे. मराठा समाजाची, शिक्षणाचे पोरांची, कोणत्या नोकर वर्गाचे, कर्मचाऱ्यांचे, शहराच्या ठिकाणी गल्ल्या गल्ल्यात अडचण येतात सांगायच्या कोणाला. कोणी मुंबईसारखं शहर आहे समजा, सांगायचं कोणाला अडचण आल्यावर